दृष्टांत क्रमांक 15. जैसा खडेया खुबटेयाचा लापणिक संत सामग्रिया परमेश्वर असळग ऐसी बुद्धी उपजे परी तो कायसे नही न पाविजे. जैसा खडेया खुबटेयाचा म्हणजेच संत अर्थात चांगल्या सामग्रीने म्हणजे साधनाने परमेश्वर जवळच आहे, सोपा आहे किंवा सुगम आहे अशी बुद्धी उत्पन्न होते हे खरं, परंतु तो कशानेही प्राप्त होत नाही. कशावरून? जसा खडेया खुबटेयाचा दृष्टांत होय. सूत्र. सृष्टीमध्ये जे तुले जीव करी ते तुलेनी कायीसेनिही मुंचिजेना एक वांचोनी. या सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये जीव जितकेही काही करतो त्या कशानेही तो मुक्त होत नाही. एका ईश्वराच्या दास्या वाचून, अनुसरणा वाचून आणि ज्ञाना वाचून होय. हेणेनो काई एकते तुम्हासीची किंगा यासी काई. हे अगाधाचे अगाध म्हणजेच हे जाणत नाहीत असं जे वाटतं ते तुम्हालाच हो. आम्हाला काय, आम्ही अगाधाचे अगाध आहोत. दृष्टांत. कवणी एक डोहाची थडिये बैसला असे म्हणजे कोणी एक डोहाच्या काठावर बसलेला असतो. तेथ कवणी एक वेडस तिथे दुसरा कोणी एक वेडसर येतो. उदकाचे स्वच्छ निर्मळपण देखोनी आंतुल खडे खुबटे असळग देखे. तो पाण्याचं स्वच्छ निर्मळपण असल्यामुळे त्यातील दगड गारगोट्या स्पष्ट पाहतो. अंगियेची बाह्यावरती सारुणी हात घाली. नंतर सदऱ्याच्या बाह्या वर करून हात घालतो. हात न पवे ते हातांना लागत नाही. मग पाव घाली. पाये न पवे नंतर पाय घालतो पण पायालाही ते लागत नाही. मग पडदनी घेऊनी बुडी दे तेणेही न पवे. मग त्यानंतर तो सर्व कपडे काढून आत जाऊन बुडी मारतो पण त्या करण्यानेही ते मिळत नाही. मग थडिये बैसला असे तो म्हणे आगा हे अक्षोभ्य उदक तू भलतेही करी पाजरी पावसी. मग डोहाच्या काठावर बसलेला त्याला म्हणतो, अरे हे गंभीर अथांग पाणी आहे, तू याहून काही वेगळंच असं काही करशील तर ते मिळवशील. दार्ष्टांतिक. तैसे अवरविद्यांचा साधनी परमेश्वर पाओनी म्हणती परी तो कायीसे नही न पविजे. त्याचप्रमाणे देवता विद्यांच्या साधनांनी परमेश्वर प्राप्त होईल असं म्हणतात, परंतु तो कशानंही प्राप्त होत नाही. दंडवत प्रणाम.